प्रेग्नन्सी खूप इम्पॉर्टंट फेज आहे. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे लाईफचा. हार्मोनल चेंजेस खूप होतात. जसं तुमच्या ओव्हरऑल बॉडीवरती त्याचा इफेक्ट होतो, तसंच तुमच्या दातांवरती, गम्सवरती पण त्याचा इफेक्ट होतोच होतो. ओके. तुमचे गम्समध्ये स्वेलिंग येऊ शकते. त्याला आपण प्रेग्नन्सी इंड्युस्ड जिंजायव्हायटिस म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये हिरड्यांवरती सूज येणं, पेन टॉलरन्स पण कमी होतो. त्यामुळे अक्कलदाढींचे पण खूप प्रॉब्लेम्स येतात. खूप गरोदर स्त्रिया ज्या असतात ते क्लिनिक्सला व्हिजिट करतात, की मी प्रेग्नंट आहे आणि माझा दात दुखतोय. हा हां. खूप कॉमन प्रॉब्लेम आहे ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांच्यासोबत. आणि मी तर एक ॲडवाईस नक्की देईल, की जर तुम्ही प्रेग्नन्सीचा विचार करताय किंवा तुम्ही हां. प्रेग्नन्सी प्लॅन करताय, तर नक्कीच आधी एकदा तुमच्या डेंटिस्टला व्हिजिट करा आणि तुमचं ओरल चेकअप नक्की करून घ्या. जर तुम्ही ओके. काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही तो ट्रीट करून घेऊ शकता. कारण की ओके. प्रेग्नन्सीमध्ये एक्स-रेज घेतलेले चालत नाही. जर इमर्जन्सी ट्रीटमेंट पण असेल, हां. तर तुम्ही फक्त 4थ्या, 5व्या आणि 6व्या महिन्यात ती करू शकता. पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने तुम्ही ट्रीटमेंट करू शकत नाही. आणि ती जर करावी लागली, तर म्हणजे खूप इमर्जन्सी असली तरच आम्ही ते करतो, अदरवाईज आम्ही अव्हॉइड करतो. आणि प्रेग्नन्सीमध्ये आम्ही गायनॅकला कन्सल्ट केल्याशिवाय हं. मेडिसिन्स सुद्धा लिहून देत नाही. आम्ही साधं पॅरासिटामॉल सुद्धा प्रेग्नंट लेडीजला लिहून देतो.